नमस्कार मित्रांनो, पृथ्वी वाचवा या चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज एक अत्यंत महत्त्वाचा असा एक विषय घेऊन आपल्या समोर मी आलेलो आहे। तो म्हणजे खारफुटीची जंगले, ज्याला आपण खाजन असंही म्हणतो। समुद्र व त्याच्या लगतच्या परिसंस्था या अनेक सजीवांना अन्न पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडतात। महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील समृद्ध खाजन किंवा खारफुटी हे एका निरोगी पर्यावरणाचे द्योतक आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई, रत्नागिरी, रायगड इकडे खारफुटीची जंगले म्हणजेच खाजन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। ही वने समुद्र किनाऱ्यालगत, खाडी परिसरात किंवा नद्यांच्या दलदलीच्या व नियमितपणे भरती ओहोटी येणाऱ्या भूभागावर पसरलेली असतात। खारफुटीची जंगले असंख्य प्राण्यांना, पक्ष्यांना, जलचरांना निवारा व अन्न पुरवितात। खाजनात शिरणारे पाणी संथ असून त्याचे तापमान आजूबाजूच्या पाण्यापेक्षा उबदार असल्यामुळे अनेक प्रकारचे मासे, खेकडे, मडस्कीपर्स यांच्या प्रजननाचे हे ठिकाण असते। ही वने अनेक स्थलांतरित प्राणी व पक्ष्यांचे विश्रांती स्थान असून नष्ट होणाऱ्या अनेक दुर्मिळ प्रजातींसाठी खारफुटीची जंगल हा शेवटचा आसरा असतो। मित्रांनो, सागरी व जमिनीवरील नैसर्गिक परिसंस्थेचा दुवा सांधण्याचं काम ही जंगले करत असतात। खारफुटीच्या वैशिष्ट्यपूर्ण मुळांमुळे खाऱ्या पाण्यातही ही झाडे तग धरतात। त्यांना ही सुंदर फुले व फळे येतात। समुद्राकडून होणारा सागरी लाटांचा तुफान मारा, चक्रीवादळे यापासून किनाऱ्यांचे रक्षण करताना जमिनीची धूप थांबवण्याचे महत्त्वाचं काम खारफुटीची जंगलच करत असतात। त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता ही जंगले कमी करतात। खारफुटीच्या अशा अनोख्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे किनारपट्टीवरील महत्त्व अधोरेखितच होत असते। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला हे वैभव खूप मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे। मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।